नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, आले, भेंडी, अननस आणि टोमॅटो या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीनच्या भावात आवक आणि दरांमध्ये चढ-उतार दिसून आले होते. अकोला बाजारात सोयाबीनची आवक 672 क्विंटलवरून 646 क्विंटल झाली होती. तर सरासरी दर 6,655 रुपयांवरून 6,575 रुपये प्रति क्विंटल पर्यंत घसरला होता. त्यामुळे बाजारात सोयाबीनला कमीत कमी 6,000 ते जास्तीत जास्त 6,920 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तसंच अमरावती बाजारात आवक 779 क्विंटलवरून 467 क्विंटल पर्यंत कमी झाली होती. मात्र सरासरी दर 6,725 रुपयांवरून 6,727 रुपये प्रति क्विंटल झाला होता. त्यामुळे सोयाबीनला 6,500 ते 6,955 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तर नागपूर बाजारात आवक 112 क्विंटलवरून 102 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दर 6,250 रुपयांवरून 6,727 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढला होता. तसंच कमाल दर 6,500 रुपयांवरून 6,950 रुपये प्रति क्विंटल झाला होता. त्यामुळे नागपूर बाजारात सोयाबीनला कमीत कमी 6,000 ते जास्तीत जास्त 6,970 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. एकूणच सोयाबीन बाजारातील दर स्थिर राहिले होते. राज्यातील आल्याच्या बाजारात आज आवक आणि दरांमध्ये बदल दिसून आले. नागपूर बाजारात आल्याची आवक 3,150 क्विंटलवरून 960 क्विंटल पर्यंत घटली होती. मात्र सरासरी दर 1,100 रुपयांवरून 10,875 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढला होता. त्यामुळे बाजारात आल्याला कमीत कमी 9,000 ते जास्तीत जास्त 11,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तर पुणे बाजारात आल्याची आवक 422 क्विंटलवरून 311 क्विंटल झाली होती. तसंच सरासरी दर 6,500 रुपयांवरून 6,750 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढला होता. त्यामुळे पुणे बाजारात आल्याला कमीत कमी 4,000 ते जास्तीत जास्त 9,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. त्यामुळे आल्याच्या बाजारभावात आज तेजी दिसून आली. राज्यातील अननसाच्या बाजारात आज आवक आणि दरात काहीसे बदल दिसून आले. नागपूर बाजारात अननसाची आवक 179 क्विंटलवरून 202 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दर 2,500 रुपये प्रति क्विंटल कायम राहिला होता. त्यामुळे अननसाला कमीत कमी 1,000 ते जास्तीत जास्त 3,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तर पुणे बाजारात अननसाची आवक 190 क्विंटलवरून 90 क्विंटल पर्यंत घटली होती. मात्र सरासरी दर 2,600 रुपयांवरून 3,000 रुपये प्रति क्विंटल झाला होता. तसंच कमाल दर 3,300 रुपयांवरून 4,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढला होता. पुणे बाजारात अननसाला कमीत कमी 2,000 ते जास्तीत जास्त 4,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. त्यामुळे अननसाला चांगला भाव मिळाल्याचं चित्र दिसून आलं होतं. राज्यातील प्रमुख बाजार समितीतील भेंडीच्या बाजारात आज आवक घटल्याचं चित्र दिसून आलं होतं. पेण बाजारात भेंडीची आवक 345 क्विंटलवरून 285 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दर 4,000 रुपये प्रति क्विंटल कायम राहिला होता. त्यामुळे बाजारात भेंडीला कमीत कमी 4,000 ते जास्तीत जास्त 4,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तसंच पुण्यातील मोशी बाजारात आवक 129 क्विंटलवरून 122 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दर 3,000 रुपयांवरून 3,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढला होता. तर कमाल दर 3,000 रुपयांवरून 4,000 रुपये प्रति क्विंटल झाला होता. त्यामुळे बाजारात भेंडीला कमीत कमी 3,000 ते जास्तीत जास्त 4,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तर नागपूर बाजारात भेंडीची आवक 140 क्विंटलवरून 100 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दर 2,625 रुपये प्रति क्विंटल स्थिर राहिला होता. इथे भेंडीला कमीत कमी 1,500 ते जास्तीत जास्त 3,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्यामुळे भेंडीचा बाजारभाव अस्थिर ते समाधानकारक होता. राज्यातील टोमॅटोच्या बाजारात आजच्या दिवशी आवक आणि दरांमध्ये चढ-उतार दिसून आले होते. चंद्रपूर गंजवट बाजारात टोमॅटोची आवक 588 क्विंटलवरून 615 क्विंटल झाली होती. त्यामुळे बाजारात टोमॅटोला आज कमीत कमी 1,600 ते जास्तीत जास्त 2,400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तसंच नागपूर बाजारात आवक 600 क्विंटल कायम राहिली होती. तसंच कमाल दर 3,500 रुपयांवरून 3,200 रुपये प्रति क्विंटल झाला होता. त्यामुळे बाजारात आज टोमॅटोला कमीत कमी 2,500 ते जास्तीत जास्त 3,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तर सोलापूर बाजारात आवक 468 क्विंटलवरून 435 क्विंटल झाली होती. त्यामुळे आज टोमॅटोला कमीत कमी 600 ते जास्तीत जास्त 3,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. एकूणच आज टोमॅटो बाजार स्थिर राहिला होता. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.